नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अक्षय, आनंद आणि अभि घरी येतात. तर अक्षय खूप असा नाराज होतो आणि तो म्हणत असतो की प्रत्येक वेळेस माझ्याच बाबतीत असं का घडत असेल. एक आशेचा किरण असतो तिथपर्यंत मी पोहोचतो आणि असं वाटतं की नक्की कोणीतरी अंधार करून टाकतो म्हणून. तेव्हा आता आनंद म्हणतो की अक्षय, अरे कम ऑन, काही ना काही मार्ग नक्की सापडेल. त्यावर आता अक्षय म्हणतो की मग तोपर्यंत मी काही अशी वाटच पाहत बसायची का? माझी बायको हरवली आणि माझा संसार उद्ध्वस्त झाला, त्यामुळे मी आता जास्त वाट नाही बघू शकत. तेव्हा आता अभि म्हणतो की अरे अक्षय, तू असं का बोलतोस? तेव्हा अक्षय तर खूप असा भडकलेला असतो. अक्षय म्हणतो की का बोलतोस म्हणजे? अरे माझी बायको गेली, माझा संसार उद्ध्वस्त झाला, त्यामुळे मला तर असं वाटतं की तुम्हाला रमाची काही अशी काळजी उरलेली नाही आणि तुम्हाला असं वाटतं की रमा काही परत आता येणार नाही म्हणून. तुमच्या मनातच नाही की रमाने परत यावं म्हणून. तेव्हा आता अभि आणि आनंद अक्षयचं हे बोलणं ऐकून अगदी नाराज होतात. तर आनंद म्हणतो की अरे अक्षय, एक मिनिट, अरे काय बोलतोस तू? जे काही आम्ही तुला मदत करतो रमाला शोधण्यासाठी, हे बघ अक्षय, तुला शेवट एकच गोष्ट सांगतो की आम्ही कायम तुझ्यासोबत होतो आहोत आणि यापुढे सुद्धा असणार आहोत आणि आम्हाला सुद्धा पूर्णपणे खात्री आहे की एक ना एक दिवस नक्की रमा परत येईल म्हणून. तू फक्त खचून जाऊ नकोस अक्षय यार. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे दादा पुरे, तुम्ही आता मला खोटा धीर देऊ नका. आता मात्र यावेळेस मला कुणाचीच बोलायचं नाही म्हणून अक्षय लगेच उठतो आणि थोडासा बाजूला जातो. तेव्हा आनंद आणि अभि एकमेकांकडे पाहतात आणि परत ते अक्षय जवळ येतात. त्यानंतर आता आनंद हा अक्षयला म्हणतो की अक्षय, अरे तुला आठवतं का मागे आता सर्वांनी आपण ठरवलं होतं की प्रत्येकाने आपल्या मनातील बोलून दाखवायचे म्हणून. त्यावेळेस मात्र रमा असं काहीतरी बोलली होती, तुला आठवते का? तेव्हा अभिला सुद्धा त्याची आठवण होते. अभि म्हणतो की हो ना, कसली वाट लागली होती तेव्हा आपली, आणि ते सगळं आपलं कसं सुरू झालं होतं की आपण ती अंजली जुलीची एक मूवी बघत होतो. तेव्हा आनंद म्हणतो की हो हो. तर अभि अक्षयला विचारतो की आठवते का तुला? तेव्हा ते त्या सर्वांना जेव्हा ते एक फिल्म पाहत होते आणि जेव्हा अभि, आनंद आणि अक्षय हे तिघे फिल्म पाहत असतात, तर जान्हवी आणि रमा हे चोरून येतात. त्या क्षणाची आता या सर्वांना आठवण होते. त्यावेळेस मात्र जान्हवी ही रमाला म्हणलेली असते की बघितलंस ना अगं, कायम तर माझा बेबी मला जानू जानू करत असतो, माझ्या मागे पुढे करत असतो, आणि आता बघ त्याच्याकडे, त्या फिल्ममधील हिरोईनकडे कसा बघतो ते. आणि अक्षय सुद्धा बघ ना त्याचं ते लक्ष. तेव्हा रमा सुद्धा जान्हवीला म्हणलेली असते की अहो जान्हवी ताई, तुम्ही कशाला टेन्शन घेतात, आपण त्यांना लाईनीवर आणूयात. आणि तेवढ्यात मात्र आता रमा ही खाकरण्याचं नाटक करते. तर रमा आणि जान्हवीला बघून सर्वजण अगदी तिघेही घाबरतात आणि आपापल्या हातातील ज्या पिलो आहे तर त्या बाजूला ठेवतात आणि व्यवस्थित बसतात. आणि तेव्हा मात्र आता रमा विचारते की झाले का तुमचे सर्व काही बघून? मग आजपासून तुम्ही सर्वांनी एका सूचनेचं पालन करायचं. तेव्हा अभि, आनंद आणि अक्षय एकमेकांकडे बघायला सुरुवात करतात. सगळं काही खरं खरं बोलायचं, जे मनात आहे तेच बोलायचं. आणि जान्हवीकडे बघत म्हणते की खोटं बोलायचं नाही. तेव्हा आता या सर्वाची या तिघांना आठवण होते. तेव्हा अक्षय सुद्धा ते आठवतो आणि तो रमाला म्हणलेला असतो की अगं, हे नवीन काय आणलं तू आता, की सर्वांनी आपापल्या मनातील आठवायचं आणि ते बोलायचं, अगदी खरं खरं बोलायचं, मनात काही ठेवायचं नाही. मग काय हे नवीन आता? तेव्हा रमा म्हणलेली असते की हो हो, मला कळायला नको का माझ्या नवऱ्याच्या मनात नक्की काय चाललं ते, म्हणून हे काढण्यासाठी मी हा प्लॅन केला. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं, तुला तर मी सर्व काही खरं सांगतो की माझ्या मनामध्ये काय सुरू आहे ते सर्व काही सांगत असतो, अगदी लपून सुद्धा काही ठेवत नाही. रमा म्हणते की ओके, खरं, हे खरं आहे, खरं बोलतात तुम्ही? अक्षय म्हणतो की हो, खरं बोलतो. तर रमा म्हणते की हो हो, दाखवा बरं तुमचा फोन. तेव्हा अक्षय म्हणतो की फोन तर घरात आहे, आणावा लागेल. तेव्हा रमा ओळखते आणि अक्षयच्या हाताला धरून त्याला तिथे उभे करते आणि अहो, तुमच्या खिशातच फोन आहे, कशाला इतकं नाटक करतात? तेव्हा रमा म्हणते की अहो फोन द्या. तर अक्षय म्हणतो की कशाला पण? तेव्हा आता जबरदस्तीने रमा ही अक्षयचा फोन घेते. तर आता अक्षय म्हणतो की हे बघ, हा ग्रुप ओपन करू नका. तर लगेच रमा म्हणते की हा काय, आता कोणता ग्रुप आहे हा? तेव्हा मात्र आता रमा म्हणते की हा ग्रुप मी ओपन करणार. तर अक्षय म्हणतो की तू नाही करणार. रमा विचारते की का करणार नाही? तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं, बॉईज म्हणजे मुलांचा तो फक्त ग्रुप आहे. रमा ऐकायला तयार नसते. रमा म्हणते की करणार म्हणजे करणारच. तेव्हा आता रमा ही तोंडाला हात लावते की अरे देवा. तेव्हा अक्षय म्हणतो की काय ग, काय झालं? तेव्हा रमा म्हणते की अहो, हे काय बघतात तुम्ही या मोबाईल मध्ये, परदेशी बायकांचे फोटो पाहतात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं, परदेशी वगैरे काही नाही, बॉईज आहे. अगं, बॉईज नावाचा मुलांचा ग्रुप आहे तो. अगं, मुलांचे असे ग्रुप असतात
आणि आम्ही गॉसिप सुद्धा करतो आणि हे बघ आम्ही एकमेकांचे फोटो सुद्धा एकमेकांना शेअर करतो आणि हे बघ ही काही साधी सुधी बाई नाही, एक मोठी कलाकार आहे, हिरोईन आहे ती अगदी कलाकार। तेव्हा रमाला राग येतो। रमा म्हणते की असून द्या ती तिकडे असेल, मला तिचं कौतुक जास्त ऐकायला नको। तेव्हा आता अक्षय मुद्दाम म्हणत असतो की अगं ती कौतुक करण्याजोगीच आहे। तेव्हा रमा आता खूपच चिडते तर अक्षय तिला म्हणतो की अगं तुला चिडायला काय झालं, अगं रमा ती हॉलिवूडची मोठी हिरोईन आहे आणि मुळात म्हणजे यात कलाकार आणि सुंदर अभिनेत्री हे जे काही कॉम्बिनेशन आहे फारच रेअर आहे, मी तुला खरंच सांगतो रमा। तेव्हा रमा आता आणखीनच चिडते आणि हातातील जे ताट आहे ते गॅसवर अगदी रागाने ठेवून देते। तर अक्षय म्हणतो की अगं रमा का चिडतेस इतकी। रमा म्हणते की म्हणजे तुम्हाला ती आवडते मी नाही। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रमा मला आवडून काय फरक पडणार आहे, ती तिकडे राहते तिकडे बॉलिवूडमध्ये आणि मी इकडे राहतो। आणि तुला नाही का फिल्ममधील हिरो आवडतात की रणजीत सिंग, अल्लू अर्जुन, वीर कपूर हे सर्व काही तुला तर आवडतातच। तेव्हा रमा पुन्हा रागावते आणि अहो तुमच्या मनात नेमकं काय सुरू असतं हे मला खरंच काही कळत नाही। तेव्हा रमा उठते आणि तोऱ्याने तिकडे सोफ्यावरून बसते अगदी डोक्याला हात लावून। तेव्हा अक्षय तिला समजावतो की अगं माझ्या मनात असं काही नाही, अगं आम्हाला सगळ्यांना ती हिरोईन आवडते म्हणून आम्ही तिच्याबद्दल गप्पा करत होतो, बाकी काही नाही। आणि रमा अगं तुला माहिती आहे का मला आता काय आठवतं ते, आणि त्या हॉलिवूडच्या एक अभिनेत्री म्हणून मला कोण आठवलं हे आता माहिती आहे का तुला रमा। आणि तेव्हा म्हणजे जेव्हा मी हॉटेल मॅनेजमेंटला होतो आणि तेव्हा मात्र माझी एक क्लासमेट होती, ती तुमच्या इथे नाही का मिनी स्कर्ट आणि टॉप घालून यायची आणि जेव्हा आम्ही सगळेजण उभे राहायचो तेव्हा मात्र ती काय दिसायची इतकी सुंदर, त्यामुळे मला त्या ह्या हॉलिवूडच्या हिरोईनमुळे ती आठवली। त्यामुळे आता माझ्या मनात जे काही आहे ते सर्व मी तुला सांगितले। तर रमा म्हणते की प्लीज माझ्याशी तुम्ही बोलूच नका। रमाला मात्र खूप असा राग येतो तर अक्षय तिला म्हणत असतो की का आत्ताच तू तर असं म्हणाली होती मनातील सर्व काही आहे ते सांगा म्हणून मी तुला सर्व सांगितलं आणि काय झालं रमा तू रडतेस। रमा रागाने म्हणते की नाही रडणार आणि तुम्ही कसेही वागताल त्यासाठी मी रडू का, मी नाही रडणार। अक्षय म्हणतो की अगं असं काय करतेस, मी फक्त तुला माझ्या मनातील सांगितलं आणि हे बघ आता मला कोण आठवलं तुला माहिती आहे का, म्हणजे ती हॉलिवूडची हिरोईन है आणि माझी क्लासमेट सुद्धा आहे, म्हणजे त्या दोघींपेक्षा सुद्धा जगातील सगळ्यात सुंदर स्त्री माझी बायको तिला। तेव्हा रमा अगदी खुश होते आणि विचारते की तिला काय। तेव्हा अक्षय अगदी लाजून आणि खुश होऊन म्हणतो की तिला उचलून घेऊन जावं समुद्रात फिरायला किंवा घरातील सर्वांना 4 दिवस देवदर्शनाला पाठवून द्यावं असं वाटतं। तर रमा आणखीनच लाजते आणि अक्षयला म्हणते की तुमचं तर काहीतरी असतं। तेव्हा अक्षय म्हणतो की हो का, आणि तूच तर म्हणाली की मनातील सर्व काही खरं खरं बोला म्हणून, आणि आता बोलतो तरी प्रॉब्लेम। तेव्हा आता अक्षयला ही सर्व काही आठवत असतं आणि ते आठवून अक्षयचे डोळे भरून येतात। त्यानंतर आता इकडे जान्हवी पार्वती आजीच्या रूम मध्ये असते आणि पार्वती आजीला म्हणते की आई आजी अहो मला हेच कळत नाही की त्या माहीला आपली रमा बनवून अक्षय समोर कसं आणायचं बरं। तेव्हा आजी म्हणते की जान्हवी अगं जरा विचार कर बरं, जरा डोकं लढव, जरा डोकं चालव। तेव्हा जान्हवी आता विचार करायला घेते आणि डोकं तर चालवावंच लागेल म्हणून जान्हवीच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो। ती आयाजीला म्हणते की हो सुचलं आणि खुश होऊन ती सांगायला सुरुवात करते की आपण आयाजी काय करूयात तुम्हाला माहिती आहे का, अक्षयला आपण स्विमिंगला पाठवूया आणि तो स्विमिंग करत असताना माही आहे ना तिला रमा बनवून अशी स्विमिंग करत करत ती अगदी कलपरी बनून अक्षय समोर येईल। आणि आयाजी तुम्हाला ही आयडिया कशी वाटली। तर आयाजी म्हणते की हो छान तर आहे। आजी म्हणते की अगं पण जरा तुला आर्टिफिशियल नाही वाटत का, जरा अशी अक्षयचा विश्वास बसला पाहिजे की ही आपली रमाच आहे म्हणून, आपली रमाच परत आलेली आहे म्हणून। तेव्हा आता जान्हवी परत विचार करायला घेते की कोणता प्लॅन करू, असा कोणता प्लॅन आहे की जो आर्टिफिशियल सुद्धा वाटला नाही पाहिजे। तेव्हा आता आजी विचारते की अगं आता काय। तर जान्हवी म्हणते की आपण ना अक्षयला टेरेसवर घेऊन जाऊ आणि त्याच्यावरून असा विमानातून फुलांचा वर्षाव करू आणि तो असा वर बघेल आणि बघतो तर काय वर चक्क रमा। तर आजी म्हणते की हो, आणि रमा ही पॅराशूट मधून असे हळूवार टेरेसवर उतरेल आणि अक्षय तिला बघेल आणि अगदी खुश होईल, आनंदाने नाचायला सुरुवात करेल। म्हणून जान्हवी अगदी खुश होत आजीला सांगत असते आणि विचारते की काय आजी कशी आहे ही आयडिया, चांगली वाटली। तेव्हा आजी म्हणते की अगं अत्यंत टुकार आणि अत्यंत फालतू आहे। तेव्हा आता जान्हवी ओरडते की आई आजी हो काय हे। तेव्हा आजी म्हणते की अगं जान्हवी तू अलीकडे जरा सिनेमा जास्त बघायला लागली की काय, आणि हे बघ जान्हवी तू आता राहून दे हे सर्व, तू जास्त डोकं चालू नकोस, काय करायचे आहे ते मी पाहते, तू फक्त एक काम कर की त्या माहीला असं म्हण की आपला सर्व काही
प्लॅन आहे तो अगदी परफेक्ट होईपर्यंत चुकून सुद्धा तू रमा बनून अक्षयच्या समोर येऊ नकोस, नाहीतर आपलं सर्व काही गणित फिसकटेल आणि जमेल ना जान्हवी तुला एवढं सर्व करण्यासाठी. जान्हवी म्हणते की हो आजी जमेल, परंतु एक आयडिया आहे आजी माझ्याकडे. तर आजी म्हणते की जानू आता तुझ्या कोणत्याही आयडिया नकोस, एकही आयडिया नको. त्यानंतर आता इकडे माही विचार करत असते आणि तिला असं वाटतं असतं की काय करू, नीलचा तर बर्थडे सुद्धा आहे आणि त्याला तर मला सरप्राईज द्यायचं आहे आणि बट मी त्याला जर भेटायला गेले आणि लास्ट टाइम सारखा प्रॉब्लेम झाला तर, आणि देविका मात्र माझ्यावर वॉच ठेवून असेल तर काय करणार. कारण जेव्हा आता ती नीलला भेटायला गेली होती आणि तेव्हा देविका तेथे आली होती, हे सर्व काही अगदी माहीच्या डोळ्यासमोर येतं. म्हणून आता माहीला त्या सर्व क्षणाची आठवण होत असते की देविका सुद्धा मुकदमांच्या घरी आली होती आणि हे सर्व आठवता आठवता तिच्या डोक्यात एक प्लॅन येतो आणि आता हे सर्व होऊ नये म्हणून ती रमा बनून जाण्याचं ठरवते. त्यानंतर आता इकडे अक्षय रूम मध्ये येतो आणि रूम मध्ये आल्यानंतर सुद्धा सारखा त्याच्या डोक्यामध्ये फक्त रमा आणि रमाचाच विषय असतो. तेव्हा मात्र आता अक्षयला रूममध्ये आल्यानंतर रमाची आठवण होते आणि तेव्हा त्याला ते मागचे आठवते की त्याने रमाला विचारलेलं असतं की रमा अगं तू तर मला माझ्या मनातील विचारलं, परंतु आता मात्र तुझ्या मनात काय आहे हे तू सांग ना, आणि जे काही आहे ते खरं खरं सांगायचं, अगदी लपवायचं नाही. तेव्हा रमा सुद्धा अगदी खुश होऊन म्हणत असते की हो हो सांगते आणि एक डोळा झाकवते, एक डोळा उघडून अक्षयकडे पाहते आणि परत डोळे झाकून घेते. आणि तुम्हाला माहिती आहे का आता मला डोळ्यासमोर काय चित्र दिसतं ते. तेव्हा आता अक्षय खुश होऊन विचारतो की काय. तेव्हा आता लगेच रमा म्हणते की रणवीर सिंग चिलखत घालून तो युद्धाला चालला अगदी शूरवीरासारखा. तेव्हा अक्षय म्हणतो की अच्छा म्हणजे रणवीरने तरी चिलखत तर घातले. रमा म्हणते की हो घातले आणि हो ही अशी साधी सुधी स्वप्न मी पाहते, कळले ना तुम्हाला. तेव्हा अक्षय म्हणतो की मला तर मात्र एक कळलं, मला जरी माझ्या मागून ती हॉलिवूडची हिरोईन आली, माझी क्लासमेट आली आणि तरी सुद्धा तुझे विचार जर मनात डोकावले आणि तुझ्या मनात तर माझ्या विषयी विचार एकही आला नाही, तुझ्या मनात तर तो फक्त रणवीर सिंग आहे. तेव्हा रमा म्हणते की हो ना, पण आता तुम्ही तसा विचार तर करतच होतात आणि तुम्हीच म्हणाला की तुझ्या मनात काय काय चालले म्हणून मी तुम्हाला खरं सांगितलं, माझ्या मनात सुद्धा असे विचार येऊ शकतात. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो कळलं मला आता की तू माझ्याबद्दल विचार नाही करू शकत. म्हणून अक्षय त्यावेळेस आता डिस्टर्ब होतो आणि तो समोर जाऊन बसतो. तेव्हा रमा त्याला म्हणते की आता सांगू का मी की माझ्या मनात काय आहे ते. तेव्हा अक्षय अगदी हळूच आवाजात म्हणतो की नको. तेव्हा रमा सुद्धा उठते आणि परत ती अक्षय जवळ येते आणि अगदी लाजून म्हणते की सांगते ना. तर अक्षय म्हणतो की नको. रमा म्हणते की नाही तरी सुद्धा मी सांगणार, परंतु तरी सुद्धा आता रमा सांगायला सुरुवात करते की तुम्हाला माहिती आहे की माझा नवरा जर असा चिडला आणि त्यांचे गाल असे म्हणजे पुटकन असे डम असे पोरीसारखे फुगतात आणि मग मला त्यांचे ते गाल असे ओढावसे वाटतात आणि त्यांचा खूप असा लाड करावासा असं वाटतं. तेव्हा रमा ही अक्षयचे गाल धरते. तर अक्षय तिला विचारतो की आणखीन तुला माझ्याबद्दल काय वाटतं आणि रमा अगदी अक्षयच्या जवळ येते आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या दोघांमध्ये असं काहीतरी आहे की जरी आपण एकमेकांशी बोललो नाही आणि तरी सुद्धा आपल्याला एकमेकांच्या मनातील कळतं. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो अगदी खरं आहे, म्हणजे आपण हे बघ आपल्या मनातील एकमेकांचे हे विचार सांगितले. तेव्हा मात्र आता ती हॉलिवूडची हिरोईन काय आणि तुझ्या डोक्यात आहे ना तो रणवीर सिंग, हे सगळं काही असं टाइमपास आहे असं आहे आणि खरं तर आपण एकमेकांच्या मनातील आपलं जे काही आहे ते ओळखतो आणि त्यावर आता सेम असा विचार करतो. आपण एकमेकांचा खूप असा विचार करतो आणि जे काही आपल्या मनातील आहे ते न बोलता सुद्धा आपल्याला कळतं. तेव्हा आता रमा विचारते की काय हो हे कसं. तर अक्षय म्हणतो की हे असं म्हणजे हे बघ तू असे कपड्यांच्या घड्या घालत असते आणि मी असा कायम भांडत असतो आणि हे बघ तू सुद्धा भांडत असते आणि आपलं ते भांडण सुरू असतं आणि तेव्हा भांडण सुरू असतं आणि तुझ्या डोक्यात मात्र एक असा विचार सुरू असतो की बापरे किती वेळ असे भांडतात, यांना तर आता भूक लागली असेल आणि भांडता भांडता मात्र तू असं पटकन ताट माझ्या समोर घेऊन येते आणि मला म्हणते की पटकन जेवून घ्या. तेव्हा रमाला तर हसायला येत असतं. तेव्हा अक्षय म्हणतो की बघितलंस ना तू सुद्धा माझ्या मनातील कसं न बोलता ओळखतेस आणि मी सुद्धा. तेव्हा रमा म्हणते की जेव्हा तुम्ही तुमच्या त्या कॉलेज मधल्या मैत्रिणीबद्दल बोलत असता आणि ओट्यावर जेव्हा पसारा असतात तर तुम्ही चिडचिड करत असतात आणि तेव्हा सुद्धा तुमच्या मनामध्ये विचारच सुरू असतात. ही किती वेळ काम करते, इने काही खाल्लेलं नाही आणि पाणी तरी इने पेली की नाही काही माहिती नाही, त्यामुळे तुम्ही लगेच पाणी आणून देतात. तेव्हा अक्षयला हसू येतं. अक्षय म्हणतो की हो ना अगं रमा, कसं आपल्याला एकमेकांच्या मनातील हे कळतं ग. तेव्हा रमा म्हणलेली असते की हो ना हीच तर जादू आहे आपल्या नात्याची. तेव्हा अक्षय रमाला म्हणलेला असतो की ही जादू तू अशीच कायम टिकून ठेव.
तेव्हा रमा म्हणते की हो हो. तर आता अक्षयला त्या सर्वाची आठवण होऊन अगदी त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि रमाच्या मनातली सर्व काही भावना दाटून येतात. आणि अक्षयला मात्र आता खूप असं टेन्शन आलेलं असतं की रमा त्याच्या सोबत नाही, म्हणून रमाची प्रत्येक आठवण त्याला आठवत असते आणि त्या आठवणीने त्याला खूप असा त्रास होत असतो की नक्की माझी रमा मला कधी भेटेल, म्हणून तो अगदी आतुरतेने रमाची वाट पाहत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे नीलचा काही बर्थडे असतो आणि आता माही मात्र रमा बनून बाहेर आलेली असते आणि आता ती नीलला फोन लावण्याचा खूप असा प्रयत्न करत असते. नीलचा फोन सुद्धा लागत नसतो आणि नील सुद्धा तिथे आलेला नसतो, म्हणून आता माहीला खूप असं टेन्शन येतं. माही अगदी फोन लावून लावून वैतागून जाते की अरे नील तू फोन का उचलत नाहीस. तेव्हा मात्र आता घोटाळे तर तेथे येऊन पोहोचतात आणि नील मात्र नेहमी या रेस्टॉरंटला येत असतो आणि आज सुद्धा तो येईलच आणि आज आल्यानंतर मात्र तुम्हाला दिसेलच, म्हणून घोटाळे आता तेथे बाजूला येऊन उभे राहतात. तर माही अगदी तेथे रमाच्या त्या 2 वेण्या रमाचं लुक करून तेथे आलेली असते. तर घोटाळ्यांचं प्लॅनिंग चालू असतं की जर नील मला भेटला तर नीलमुळे मला माही सुद्धा येथे दिसेल आणि एकदा ती माही भेटली आणि मात्र आता माहीचं लक्ष घोटाळ्यांकडे जातं. घोटाळ्यांचं सुरू असतं की जर मी मॅडमला माहीला सापडून दिलं तर मॅडम माझ्यावर खुश होतील आणि नक्की ते माझा पगार वाढवतील म्हणून. आता घोटाळे खुश होऊन म्हणतात की वा घोटाळे, आज जे काही बंद पडलेले टाळे आहे ते उघडतील आणि तेवढ्यात माहीचं लक्ष घोटाळ्यांकडे गेलेलं असतं आणि घोटाळे सुद्धा आता माहीला अगदी बारकाईने पाहत असतात. तर माही अगदी बारीक नजर करून घोटाळ्यांकडे पाहते आणि तो अगदी बारकाईने पाहतो आणि परत म्हणतो की नाही, ही तर माही नाही, या मुकदमांच्या सून असतील, शालीन आणि कुडीन संस्कारी कोण आहे तरीही. आणि घोटाळे लगेच माही जवळ येतात आणि हॅलो हॅलो असं करतो. तेव्हा मात्र माही लगेच आपला चेहरा झाकून घेते. तर घोटाळे म्हणतात की तुम्ही तर मुकदमांच्या सूनच ना हो. तेव्हा आता माहीला खूप आनंद होतो कारण हे घोटाळे तिला ओळखू शकला नाही, म्हणून ती आता अगदी खुश होऊन हसते आणि जो काही साडीचा पदर तिने समोर धरलेला असतो तर तो खाली धरते आणि तेथे बसते. तर घोटाळे म्हणतात की कसं झालं की, आणि अहो आम्ही तुमच्या घरी अचानक आलो आणि तुम्ही आमच्या समोर आल्या आणि आम्ही तर एकदम असे आश्चर्यचकितच झालो कारण तुम्ही तर आमच्या सेम आमच्या बेबी सारख्या दिसतात, म्हणजे आमच्या माही मॅडम सारख्या बेबी सारख्या. तर माही विचारते की बेबी बेबी नेमकं कोण. तेव्हा आता घोटाळे म्हणतात की अहो आमच्या बेबी आहे ना, आमच्या माही मॅडम माही, अहो त्यांना आम्ही बेबी सुद्धा म्हणतो की माही मॅडम सुद्धा म्हणतो. आणि कसं आहे की मॅडम अहो आम्हाला कळलं सुद्धा नाही की अगदी सेम टू सेम तुम्हाला काढावं आणि त्यांना लपावं की तुम्हाला लपावं आणि त्यांना काढावं असं होतं, अगदी सेम टू सेम असं काहीतरी होतं. आणि कुंभमेळ्यामध्ये एखादी पोरगी हरवली आणि ती पोरगी परत सापडली असं काहीतरी होते, पण अहो तुम्ही येते कशा काय. तेव्हा आता लगेच माही अगोदर नील बोलते आणि परत म्हणते की नाही माझे हजबंड, आणि परत म्हणते की नाही ते माझे पतिदेव आहे ना, ते येतात म्हणून त्यांची वाट पाहते, त्यांना भेटायलाच मी इकडे आले होते. तेव्हा मात्र आता घोटाळे म्हणतात की पतिदेव म्हणजे बहुतेक यांचं आडनाव असेल आणि पतिदेव म्हणजे तुमचे मिस्टर. तेव्हा माही म्हणते की हो हो. तर घोटाळे हसतात आणि करेक्ट आहे असं म्हणतात आणि तेवढ्यात माहीचा मोबाईल तिथे टेबलवरच असतो आणि त्यावर आता नीलचा फोन येतो. घोटाळ्यांचं लक्ष जातं. घोटाळे म्हणतात की तुमचा फोन वाजतोय आणि नीलचा फोन आहे. घोटाळे वाचल्यानंतर आता माहीला विचारतात की अहो हा तर नील. तेव्हा आता माही म्हणते की नील नाही निलिमा, माझी मैत्रीण निलिमा. घोटाळे म्हणतात की हो हो मैत्रीण. आणि तर माही म्हणते की चला आता मी निघते, मला उशीर होतो. आणि आता माही हसतच इथून निघून जाते. तर आता घोटाळे म्हणतात की निलिमाचा फोन आणि निलिमाचा नंबर नील म्हणून कोण सेव्ह करतोय, आणि कदाचित जर असं असेल की यांना नीलचाच फोन जर आला असेल तर, आणि नक्की नील बद्दलच काहीतरी असेल, त्यामुळे नीलच्या घरी तर मला जायलाच हवं, त्याला गाठलंच पाहिजे. म्हणून आता घोटाळे ही नीलला भेटवायचं ठरवतात. त्यानंतर इकडे अक्षय सारखा आपल्या रूम मध्ये रमाचाच विचार करत असतो आणि विचार करून करून त्याला आता खूप असं बोर सुद्धा होतं, टेन्शन मध्ये येतो. म्हणून अक्षय आता बाहेर येतो. तर आनंद त्याला आवाज देतो की अरे अक्षय, काय रे अक्षय आता परत कुठे जातोय. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे बाहेर जातोय कारण माझं येथे रूम मध्ये सुद्धा मन नाही लागत, त्यामुळे बाहेर असा कुठेतरी जात. तेव्हा आनंद विचारतो की अरे पण बाहेर नक्की तू कुठे जातो. तर अक्षय म्हणतो की माहिती नाही, पण कदाचित रमा आणि मी जेथे जात होतो त्या ठिकाणी जातो आणि तेथे जाऊन मात्र जरा वेळ बसेल आणि त्यामुळे सुद्धा मला बरं वाटेल. तर आनंद म्हणतो की तसे म्हणतो तर चल मी सुद्धा तुझ्या बरोबर येतो. त्यावर आता अक्षय म्हणतो की अरे पण दादा तू कशाला. तर आनंद म्हणतो की अरे तू कशाला म्हणजे अक्षय कम ऑन, अरे मला पण जाणून घ्यायचं, म्हणजे इनफॅक्ट अरे कदाचित तू आणि रमा फिरायला जात होता तर कुठे जायचा
आणि एकमेकांशी तुम्ही असं काय बोलायचे तर हे अरे यार हे तर मला तुझ्या तोंडातून बोलायला आवडेल. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे आनंद तू का करतोस इतकं. तेव्हा आनंद म्हणतो की अरे का करतोस म्हणजे अक्षय कमॉन. अरे अक्षय तू इतका वेळ कुणाशी बोलशील आणि कुणाला हे सर्व मनातील सांगशील. इनफॅक्ट दुःख ही अशी गोष्ट आहे जी ऐकायला कान लागतात मन नाही. तेव्हा अक्षय हसून म्हणतो की तू काय करशील ऐकून हे सर्व. तरी आनंद म्हणतो की काय करशील म्हणजे अरे अक्षय कसं आहे की एखाद्याच्या तोंडातून दुःख जेव्हा बाहेर पडतं आणि जोपर्यंत ते दुःख दुसऱ्याच्या कानापर्यंत प्रवास करतं आणि तोपर्यंत मात्र त्या दुःखाचा भार हलका झालेला असतो, त्याचं वजन कमी झालेलं असतं. त्यामुळे हे बघ मोठा भाऊ या नात्याने आणि या हक्काने मी तुला सांग मी आता तुझ्यासोबत येणार म्हणजे येणार आणि आज मात्र मला तुझं काही ऐकायचं नाही. लेट्स गो. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे दादा पण. तेव्हा आनंद म्हणतो की अरे अक्षय चल. हे बघ आनंद वाटल्याने वाढतो आणि दुःख हे शेअर केल्याने कमी होत असं आपली आई काय म्हणत असते की त्यामुळे चल बरं मी सुद्धा तुझ्या सोबत येते. तेव्हा अक्षय तयार होतो आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय आता एकटाच आपल्या रूम मध्ये बसलेला असतो. सारखी त्याला रमाची आठवण येत असते आणि तो रमाला म्हणजे अगदी आपल्या आठवण म्हणत असतो की रमा अगं तुला माझ्या मनातील कळतं आणि मला तुझ्या मनातील कळतं. मग अगं रमा तू आता कुठे आहेस हे तुला का कळत नाही आणि मला सुद्धा का कळत नाही की ती तू कुठे आहेस म्हणून. आणि तेवढ्यात आता जी माही ही रमा बनून बाहेर गेलेली असते आणि तेव्हा मात्र तिच्या डोक्याला लागलेलं असतं आणि लंगडत ती आता इकडे घरी आलेली असते. आणि तेव्हा आता सीमा आणि नैना तर ह्या धक्क्याने पाहत असतात. तर आता मात्र अक्षयला रमा आल्याचा भास होतो आणि अक्षय म्हणतो की नक्की रमा तू माझ्या आजूबाजूलाच आहे. म्हणजे आता जी खरी रमा आहे तर ती घरी आलेली असते की नक्की माही घरी आलेली आहे हे